खूप शिका, ती पण खूप मोठी हो. या शिक्षणासाठी सावित्रीमाईनं खूप त्याग सहन केला. त्यांना लोकांना ते चिखल माती फेकत होती, परंतु सावित्रीबाईनं सर्व लेकीला शिक्षण देण्यासाठी एक वसाहत घेतला होता. बाबासाहेबाला आणि सावित्रीबाईला शूद्र समजायचे लोक. शूद्र म्हणजे काय बाबा? शूद्र म्हणजे खालच्या जातीचं. मग आपण पण होतो, पण आता नाही. महात्मा फुले, शाहू आंबेडकर यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे सर्वच समाजासाठी. कुणी एका जाती धर्माचे नव्हते ते. आपल्या भारत देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, सर्वच गोरगरिबासाठी त्यांनी सगळ्यात मोठं पुण्याचं काम केलेलं. आणि त्यांनी दिलेला हा शिक्षणाचा वसा, बाबासाहेबांनी दिलेला मंत्र, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा वाया जाऊ द्यायचा नाही. तूच नाही, तुझ्या मैत्रिणी असोत किंवा कोणी असोत, त्यांना शिकायला भाग पाडलं ते बाबासाहेबांना आणि सावित्रीबाईंनी. तर माझं म्हणणं आहे, शिका, तुम्ही सर्वजण मोठे व्हा, पण बाबासाहेबाला, शाहू फुले आंबेडकरांना कधीच विसरू नका. ते नसते तर आपलं शिक्षण झालं नसतं, आपण शूद्रच राहिलो असतो. पण त्यांनी शूद्रता ती पूर्ण नष्ट करून टाकली आणि बाबासाहेबांना सर्वांना समान हक्क दिला. त्यामुळेच आपण शिक्षण भेटतो, नाही तर आपण शिक्षणापासून खूप लांब राहिलो असतो. आणि सावित्रीबाईला जर महात्मा फुलेनं जर शिकवलं नसतं तर सावित्रीबाईनं तुम्हाला, आपल्या तमाम आई बहिणीला, लेकीला, सर्व भारतातल्या शिक्षण नसतं भेटलं. त्यांचं खूप मोठं पुण्याचं काम आहे. त्यांच्या कामाचा चीज होऊ द्या, आपल्या जीवनाचा अंगीकार करून घ्या. आणि आपण या शूद्रपणातून जे वरे आपल्याला जे बाबासाहेबांनी आणि सावित्रीबाईंनी केलेले तर त्याचा फायदा घ्या आणि शिकून खूप मोठं व्हा. तुझा भाऊ पण खूप हुशार आहे, पण काय करायचं, मला त्याला मोठं साहेब बनवायचं होतं, पण तो मुका निघाला. आता त्याची उणीव तू भरून काढ, तू मोठी हो, शिक. समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, समाजाला पण कधी विसरायचं नाही. बाबासाहेबाला, सावित्रीबाईला आणि शाहू महाराजांना कधीच विसरायचं नाही. नीट अभ्यास कर आणि नंतर झोप. वाटलं तर पहाटे उठून आणखी डबल अभ्यास कर.